आज कसं हातरून धरलं या, सांगितलेलं ऐकत नाही ती. काय बोलायला गेलं तर आपलंच खरं असतं. सांगितलं होतं गादीवर झोपू नका, देव गादीवर बसलाय म्हणल्यावर गादीवर झोपू नका. लक्षणं पण अगोदरच सांगितलं होतं, जी गादीवर बसल त्याला अचानक आजारी पडण्याची शक्यता आहे म्हणून. एवढं सांगतंय माणूस, कुठं तर ऐकायचं असतं ना माणसाचं. ऐकत नाही तर 2 दिवस गादीवर झोपलं, आज रात्री अचानक आजारी पडले तर या उलट्या जुलाब काय असेल ती. त्याला एवढा अशक्तपणा आलाय. आता म्हणते तर या, मी म्हणलं चला मी येते तुमच्यासोबत, दवाखान्यात चालले तर या. पुरीला पण आवरलं तर मला म्हणते तर तुम्हाला दोघीला मला घेऊन जायला. खरंच मला गाडी चालवता येणार नाही, एवढा अशक्तपणा आलाय. कशासाठी व सांगितलेलं ऐकावं का नाही माणसानं? हा, आपल्याला एकदा पोळलंय म्हणल्यावर ताक फुकून प्यावं का नाही सांगा बर. ऐकत नाही ती, काय नाही ती. झालता एक प्रसंग आपल्या संग घडला होता. देवाची काम आहे ती. कोण अंधश्रद्धा म्हणतं, कोण श्रद्धेवर जातं, पण कुठं तर विश्वास असावा माणसाचा. ह्यांच्यासाठी आपला जीव तुटतो, पण ह्यांना काय सुद्धा फरक पडत नाही. वाटलं होतं व कुठं तर. आज मी नवरतन धरले या, जे पाळायचं मी चप्पल सुद्धा पाळली या. सगळं मी करते या, एक टाइम फराळीचं करते. ह्याच्यावर तर लक्षात यावं आपली बायको काय करते, आपण काय करायला पाहिजे. मी एवढं लहान लेकरू आहे मित्रांनो, त्याला सुद्धा मी गादीवर बसू देत नाही. केलंय कशाला ह्या 9 दिवसात? एवढं आपल्याला होत नसेल तर काय उपयोग आहे सांगा. नको म्हणलं होतं. अहो मी सांगते, कुठं तरी सांगितलं होतं बरं का, जर गादीवर बसला तुम्ही तर आजारी पडचाल. आता एवढं मी सांगते समजून तर मला म्हणते तर कशाचं काय, तू काय पण बडबडती, काय पण बोलती. तसं काय सुद्धा नाही. मला सर्दी झाली म्हणून मी आजारी पडलो या. बर सर्दी एक झाली ती वेगळंच. तुम्हाला काय काय होते हो? रात्री काय झालं अचानक? हा, उलट्या ती झाल्या ना. उलट्या होणार सर्दीनं आहे का? मान्य करायचं नाही. झाली चूक मान्य करायची नाही. अजून मी बडाबडा करते, मी लय बोलते, पण ह्यांच्या भल्यासाठी बोलते ही ह्यांना दिसत नाही. अहो कुठं तर वाटतं आज त्यांनी चांगलं असलं तर आम्हाला घरात सुचतं या. 10 वाजत आले त्या, स्वयंपाक नाही काय नाही, ह्यांच्यापाशी नुसतं बसली या. घाटाला माळ तेवढी घातली बघा आल्यावर. एवढंच काय तर काम झालं असेल बघा. नाहीतर रात्री चांगल्या 1 वाजल्यापासून आम्ही जागा आहे. ह्यांना पण श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, अचानक येडवणी करायला लागलं. मला तर काय बघू वाटेल का ती अवस्था. मोबाईल बघत रात्रभर बसले तर या, दमच निघाना म्हणते तर या. झोपलं की असा श्वास घुटमळेवणी होतोय म्हणते तर. मुतखड्याचा त्रास हाय ती हाय अगोदर, ती वेगळंच. ती एक तर कुठं तर डोक्यात होतं आणि हाताने मागवून घेते तेव्हा. ह्यांचं पण कसं आहे माहिती का, हाताने मागवून घेतलं या. काय तर बघा पारंपरिक आहे, रूढी परंपरा आहे त्या आपल्याला ती मान्य केल्या पाहिजे. त्या जी आपल्याला जे देवीचं भक्त आहेत त्याने सांगितलं होतं, जे आपण बघतो. तुम्हाला दाखवलं पण होतं. न कधी कापूनी, केस कापूनी, पायात चप्पल घालूनी किंवा गादीवर बसून सगळं सांगितलं होतं. जे आपल्याला पाळायला लागते तेवढं मी सगळं सांगितलं होतं, पण ऐकलं नाही. तसं काय असतं का? अहो देव गादीवर बसलाय म्हणल्यावर आपल्याला म्हणते ती, आपल्याला कोण तर लहान नाही बरं का, सॉरी चुकून गेलं, मोठी आपल्याला काय तर चांगला सल्ला देते ती, सांगते ती, आपण त्यांचं ऐकायला पाहिजे ना. त्या मामा होती त्या सांगत होती, पण आता जी सांगून बाकीची सांगणारी आहे ती त्यांचं ऐकायला पाहिजे. आता जायचंय दवाखान्यात. पोरगी पण मागं लागली. ह्याने म्हणलं नको म्हणले तो आणि एवढं करून बसलं या. तिला जायचंय तिच्या पप्पा बरोबर, पण ह्याने म्हणते आता अगं मला गाडी चालवाय जमती ना जमती, चुकून हाय वाटेला, लिकरू हाय. आज सकाळी एक दादांचा फोन आलता, ताई घेऊन आलते. त्या पुण्याहून बोलत होतं. त्यांचं गावाकडचं सरकोली गाव आहे बघा. खरंच आभार बरं का त्या दादांचं, कारण एवढं कोणतर आपल्यासाठी एवढी काळजी करतंय, कोणतर बाहेरनं आपल्यासाठी बोलतंय, ही बघून भारी वाटलं. आता ह्यांचंच मुतखड्यासाठी ते औषधाचं होतं. खाली बस बाबा. मुतखड्याचं औषध त्यांच्याकडे भेटतंय, त्यांचा भाऊच काय तर देतो या. अक्षरशः त्यांना असं तरी सुद्धा ती काय मुळ्या ते आणून औषध बनवतात. सरकोलीत आहे ती. म्हणले तर या ज्यावेळेस तुम्हाला ॲडजस्ट होईल किंवा काय मला कॉल करा म्हणलं, मी सांगतो. तुम्ही तिथं पण सांगतो औषध तयार करायला, आमुषपोटी घ्यायचं आहे.
भारी वाटलं बरं का. त्यांना पण ती त्रास होत होता, त्यांनी ते औषध घेतलं होतं म्हणून आपल्यापर्यंत त्यांनी कॉन्टॅक्ट करायला इतका प्रयत्न केला. खरंच आभार बरं का त्या दादांचं. कोणतर आपली काळजी करते ह्याच्यावर आपल्याला दिसून येतं या. होय व कोणतर आपल्यासाठी एवढं करतं एवढ्या लांबून. पण आज खरं त्यांची बोलायची सुद्धा अवस्था नाही बघा. हे कोण तर खरंच मनापासून सांगतंय. मला पण देवाचे मी श्रद्धा ठेवती. माझ्यानं जेवढं होतंय तेवढं मी करते. कारण मला तर कुठं तर अनुभव आलेला असतो. कोण अनुभवत न जातं, कुणाला अनुभव घ्यायचा असतो. वेगवेगळ्या प्रकारची असते ती. कोण नवशी हौशीन गौशी असते ती, कोण देवाला नवस केल्यानं ती येते ती. पण हे आपल्याला कळायला पाहिजे होतं. मी खरंच बरं का ह्यांच्या सगळ्या चांगल्यासाठी विचार करते. ह्यांना मुतखड्यात त्रास आहे खरंच. एकीकडून मला एवढं वाईट वाटतं. आज ती करता माणूस आहे आमच्या घरातला. त्यांनी जर असं घरात बसून राहिलं आमच्या जीवाला काय वाटत असेल. जी कष्ट करायचं आहे ती त्यांनी करायचं आहे. एवढी वाईट वेळ आली आज आमच्यावर माहित आहे का. खरंच एकतर शेतीत तुम्हाला तर दाखवलंय जे आपण काय 4 पैसे येते तर त्याच्यावर घरदार भागू शकतोय. पण बाकीच्या अडीअडचणी आज आजार येतं काही म्हणून अडचण येत नाही. आर्थिक अडचण तर आपल्याला कडपसनच असती. कोण ह्या एवढं सांगून उपयोग नाही. बरं वाटत नाही अजून. सलाईन लावावं लागते. सलाईन लावल्याशिवाय ह्यांना थकवाच येत नाही. त्यामुळं तसं करते. तर काहीच नाही बघा, काहीच नाही. दिवसभर चांगलं होतं, संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत चांगलं होतं. अचानक 1 वाजल्यापासून तसं झालं या. खायला तर काय नको म्हणते आता या. जाऊया आता, झाले माझं पण, उरकते मी पण. जाऊया हळूहळू कसं होईल तसं. चला दमन जाऊ. चक्कर ती येत नाही ना. चक्कर नाही येत. मग काय होतंय नेमकं. काय नाही, पोटात छातीत दुखत. हात पण थरथरत येत या. कसं आहे माहिती का, दुसरं काय असलं तर वेगळं, पण अशक्तपणा त्रास होतो. मला पण समजवत होतं. आता ह्यांना असं होतंय पण मला म्हणत होतं 1 टाइम फराळीचं करते, कुठं अशक्तपणा येईल, तुला बरं वाटायचं नाही परत त्याला. पण मला काय वाटत नाही. त्यांचं हाल बघून ती माझ्यावर मला म्हणायला लागली तर तुला अजून कुठं बघत बसू. ही श्रद्धेचा विषय. मला काय सुद्धा होत नाही म्हणून मी स्पष्ट सांगितलं. मनात भाव पाहिजे या. जी करायला पाहिजे तीच करायला पाहिजे. काहीतरी केल्या नाही हो हे असं होतं. आता तरी कृपा करा माझ्यावर. काय गादीवर बसू नका 9 दिवस. कुठं गादी आहे. आता एक हातरली सांगितलं त्या टायमिंगला ऐकलं नाही. हा झाली का चूक. आता आंबाबाईला माफी मागा. नाही म्हणावं बसत इथनं पुढं. चला उरका. नाही बोल तू त्यांच्यासाठी, पण त्यांना काय फरक पडत नाही एवढा म्हणावा असा. तुझं भांग पाडून केस कशी इसकटली. झालं चाललोय आम्ही पण. चला आणावंच लागतंय त्यांना दवाखान्यातून.